हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण बुद्धिमत्तामधील कूट प्रश्न या घटकाचा अभ्यास करत आहोत. कूट प्रश्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. पहिला प्रश्न घ्या. 60 सेंटीमीटर लांबीच्या तारेचे 60 सेंटीमीटर लांबीच्या तारेचे 5 सेंटीमीटरचा एक 60 सेंटीमीटर लांबीच्या तारेचे 5 सेंटीमीटरचा एक तुकडा 5 सेंटीमीटरचा एक तुकडा याप्रमाणे 5 सेंटीमीटरचा एक तुकडा याप्रमाणे तुकडे करावयाचे झाल्यास 60 सेंटीमीटर लांबीच्या तारेचे 5 सेंटीमीटरचा एक तुकडा याप्रमाणे तुकडे करावयाचे झाल्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल? कमीत कमी किती वेळा कापावे लागेल? आता पहा, 60 सेंटीमीटर लांबीची तार आहे आणि या तारेचे 5-5 सेंटीमीटरचे तुकडे करायचे. 5 सेंटीमीटरचा एक तुकडा या पद्धतीने आपल्याला तुकडे करायचे. अशी लांब तार आहे, 5 सेंटीमीटर झाली कापायची, ठेवायचं बाजूला. पुन्हा 5 सेंटीमीटर झाली कापायची, ठेवायचं बाजूला. मग या 60 सेंटीमीटरच्या तारेचे 5-5 सेंटीमीटरचे तुकडे करण्यासाठी किती वेळा कापावी लागेल असा प्रश्न आहे. लगेच मुलं करतात की 60 सेंटीमीटर भागिले 5 आणि लगेच उत्तर येतं. भागाकार करणारे लगेच तोंडी भागाकार करतात. 60 भागिले 5, 5 एके 5, 7 न 5 गेले, 1 राहिला, 1 वर 0 घेतले 10, 5 दुने 10. उत्तर पहिला पर्याय 1200 नोंदवून मोकळे होतात. 2 मार्क आपले जातात. म्हणजे का घडलं असं? काय चुकलं आपलं? काहीच चुकलं नाही. चुकलं तर काहीच नाही. मग मार्क का चुकले? मार्क का गेले आपले? तर ही 60 सेंटीमीटर लांबीची आहे. 5 सेंटीमीटरचा एकदा कापला, 5 सेंटीमीटरचा, पुन्हा 5 सेंटीमीटरचा तुकडा कापला, 5 आणि 5 10 झाले. पुन्हा 5 कापला, 15 झाले. पुन्हा 5चा कापला, 20 झाले. पुन्हा 5चा कापला, 25 झाले. पुन्हा 5चा कापला, 30 झाले. पुन्हा 5चा कापला, 35 झाले. पुन्हा 5चा कापला, 40 झाले. पुन्हा 5चा कापला, 45. पुन्हा 5चा कापला, 50. पुन्हा 5चा कापला, 55. आणि इथं कापावा लागलाच नाही, तो आपोआपच झाला तयार. शेवटचा तुकडा तुम्हाला कापावा लागला का? इथे कापल्याबरोबर हा तुकडा तुम्ही कापण्यासाठी कापला, हा आपोआपच तयार झाला. इथे कापावा लागला नाही. इथं कापलं का तुम्ही? नाही कापलं. मग इथं काय चूक होते? कसं घडतं? किती वेळा कापावं लागलं मोजा बरं. इथं आपण उत्तर किती काढलं होतं? 12 वेळा. मग मोजा तुकडे किती वेळा कापावं लागलं. इथं कापलं का? नाही. अखंड तार होती 60 सेंटीमीटरची. आता या अखंड तारेचा पहिल्यांदा इथे कापल्याबरोबर तुकडे किती झाले? एक झाला. 5 सेंटीमीटरचा राहिलेला एक, म्हणजे एकदा कापले की तुकडे किती होतात? 2 तुकडे होतात. एक तुकडा नाही, एक तुमच्या मापाचा आणि एक राहिलेला. म्हणजे प्रत्यक्ष असताना एक तुकडा तुमच्या हातामध्ये होता आणि तो तुकडा तुमच्या हातामध्ये दिल्यानंतर काय झालं? तुम्ही एकदा कापल्याबरोबर एक 5 सेंटीमीटरचा झाला आणि दुसरा मोठा एक तुकडा झाला. म्हणजे एकदा कापले की तुकडे किती होतात? 2 होतात. दोनदा कापलं तुकडे किती झाले? हा एक आणि हा मोठा एक. मी दोनदा कापले तुकडे किती झाले? 3 झाले. 3 वेळा कापलं तुकडे 4 झाले. 4 वेळा कापलं तुकडे 5. 5 वेळा कापलं तुकडे 6. 6 वेळा कापलं तुकडे 7. 7 वेळा कापलं तुकडे 8 वेळा कापलं तुकडे 9 वेळा कापलं तुकडे 10 वेळा कापलं तुकडे
आणि 11 वेळा कापलं तर तुकडे किती झाले? 12. मग 12 तुकडे करायचे आपल्याला इथे, 5-5 सेंटीमीटरचे तुकडे 12 करायचे आहेत. हे उत्तर 12 काय आलं? 12 तुकडे आलं. आपल्याला प्रश्न विचारलाय का की 5-5 सेंटीमीटरचं कापल्यानंतर किती तुकडे होतील? आपल्याला जर प्रश्न विचारला असता 60 सेंटीमीटरची तार आहे, 5-5 सेंटीमीटरचे तुकडे केल्यास किती तुकडे मिळतील? तर मग हे उत्तर बरोबर होतं. 60 भागिले 5 12 तुकडे मिळतील. पण आपल्याला प्रश्न काय होता की आपल्याला 5-5 सेंटीमीटरचे तुकडे करायचे असल्यास किती वेळा कापावे लागेल? म्हणजे 12 तुकडे करण्यासाठी 12 वजा 1 म्हणजे 11 वेळा कापावे लागेल. ही तर आपली चूक झाली. आपण 12 किती तुकडे होईल ते लिहिलं, 12 तुकडे होतील. पण आपल्याला विचारलं होतं किती वेळा कापावे लागेल, तर 11 वेळा कापावे लागेल. आलं का प्रश्नामधली चूक लक्षात? हां, की इथे तुम्ही लक्षात काय घ्यायचं की 60 सेंटीमीटर भागिले 5 केलं की 12 तुकडे होणार आहेत. 12 वेळा कापावं लागणार नाही. आणि मग 12 तुकडे करण्यासाठी 12तनं 1 वजा करा, 11 वेळा कापावे लागेल. कारण एकदा कापले की 2 तुकडे होतात. 11 वेळा कापले की 12 तुकडे होणार. मग 12 तुकडे करण्यासाठी 12 वजा 1 11 वेळा कापावे लागेल. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण हा प्रश्न पुन्हा 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 येतो. पुढील प्रश्न घ्या. 56 मीटर लांबीची कापडी पट्टी, 56 मीटर लांबीची कापडी पट्टी किंवा रिबन आपली 56 मीटर लांबीची कापडी पट्टी 7 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केल्यास 56 मीटर लांबीची कापडी पट्टी 7 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल? प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल? पास सोडवा. 56 मीटर लांबीची एक रिबन आहे. या रिबनचे 7 वेळा कापलेली आहे, 7 ठिकाणी समान अंतरावरती कापलेली आहे. आणि तुकडे केल्या प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा होईल? इथं 7 वेळा, मग इथं लगेच मुलं करतात. 56 भागिले 7 उत्तर आलं 7 8 56. पहिलाच पर्याय 8 लिहिलेला असतो, आपण लिहून टाकतो, 2 मार्क आपले जातात. मग हे 8 काय आहे? 8 तुकडे झालेत. 8 काय झालेत? तुकडे झालेले आहेत. हे 7 वेळा कापली, 7 वेळा कापली तर 8 तुकडे होतील. 8 तुकडे होतील. आपल्याला काय विचारले? 7 ठिकाणी कापली तर जो तुकडे होणार त्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती? मग इथे 56 मीटर लांबीची जी रिबन आहे, या 56 मीटर लांबीच्या रिबनला किती वेळा कापली त्याने नसतं भागायचं असतं तुकड्यांनी. म्हणून या 56ला तुकडे किती आहेत? 8, म्हणून 8 तुकड्यांनी भागायचं असतं. तेव्हा उत्तर येणार आहे 7 मीटर. म्हणजे प्रत्येक तुकडा 7 मीटर लांबीचा होईल.
प्रत्येक तुकडा 7 मीटर लांबीचा होईल. आणि आपल्याला हे विचारलेलं होतं, मुलं गणित अर्धच करतात आणि त्यापुढे लक्षात येत नाही त्यांच्या. आपल्याला विचारलं काय हे समजून घ्या. म्हणजे हे समजून घेण्याचं गणित आहे. याला क्लुप्ती कमी पण समजून घेण्याचा जास्त वापर करावा लागतो. या गणितामध्ये काय होतं आणि या गणितामध्ये काय होतं, हे गणित दोन्ही वेगळी आहेत. या गणितामध्ये 60 सेंटीमीटर लांबीची तार होती, 5-5 सेंटीमीटर लांबीचे तुकडे करायचे होते. किती वेळा कापावी लागेल म्हणलं होतं त्यांनी. 60 भागिले 5 केलं तर उत्तर 12 तुकडे झाले. मग 12 तुकडे करण्यासाठी किती वेळा कापावी लागेल तर 11 वेळा कापावी लागेल. आता इथे काय होतं गणित, 56 मीटर लांबीची रिबन होती आणि ती 7 ठिकाणी कापली. मग 7 ठिकाणी तुम्ही दाखवू शकता. इथे 1 2 3 4 5 6 7 ठिकाणी कापली. मग तुकडे किती झाले तिचे, इथं काही कापलेले नाही. इथे एक पहिला तुकडा, इथे दुसरा, 3 4 5 6 7 वेळा कापली तर तुकडे झाले 1 2 3 4 5 6 7 8 तुकडे झालेले आहेत. म्हणजे 7 वेळा कापल्यास 8 तुकडे होतात. म्हणजे जेव्हा आपल्याला तुकड्याची लांबी काढायची असते तेव्हा एकूण लांबीला तुकड्यांच्या संख्येने भागायचं असतं. म्हणजे इथं सूत्र काय आहे, तुकड्याची लांबी बरोबर, हे सूत्र लिहून घ्या, तुकड्याची लांबी बरोबर एका तुकड्याची, असं म्हणा, एका तुकड्याची लांबी बरोबर एकूण लांबी भागिले तुकड्यांची संख्या. किती वेळा कापलं नाही, म्हणजे प्रत्येक गणितात तुम्हाला तुकड्यांची संख्या काढावी लागेल आणि त्याशिवाय गणित सोडवायचं नाही. भागिले तुकड्यांची संख्या, कापायची संख्याने भागायचं नसतं. म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी जर काढायची असेल तर एकूण लांबीला तुकड्यांच्या संख्येने भागायचं असतं. मग प्रत्येक गणितात तुम्हाला हे तुकड्यांची संख्या काढावी लागेल, मग सोडवावं लागेल. इथे देखील तसंच 60 सेंटीमीटर लांबीची दोरी तार होती, तिचे 5-5 मीटरचे तुकडे केले. मी 60 भागिले 5 केलं तर उत्तर हे आले 12 तुकडे. आणि मग इथं तुकड्याचे इथे सूत्र वापरायचं, प्रत्येक तुकड्याची लांबी बरोबर एकूण लांबी भागिले तुकडे किती 12. आणि मग 60 भागिले 12 5 येतं का, तर येतं. आणि मग 12 तुकडे करायचे असतील तर 11 वेळा कापावे लागेल. इथं 7 वेळा कापले, तुकडे किती झाले 8 झाले. म्हणजे 8 तुकडे करायचे असतील तर कापावं किती वेळा लागेल 7 वेळा. मग गणितात त्यांनी सांगितलं होतं की 7 वेळा कापले म्हणजे तुकडे 8 झाले. हे लक्षात घ्यायचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक गणिताला अशी वेळ दिला पाहिजे. तुम्ही गडबड करता, 56 भागिले 7 करता, उत्तर 8 आलं, पहिलाच पर्याय 8 असतो, तुम्ही लगेच रंगवून मोकळे होता, 2 मार्क आपले जातात. मग इथे वेळ घालवण्यासाठी तुम्ही ही रचना केली पाहिजे. या ठिकाणी दोरी काढा, त्या ठिकाणी 7 वेळा कापा. पण काय सारख्या मापाचं यावं असं काही नियम नाही आहे की असं काही सारखंच झालं पाहिजे. मग पट्टी घ्या, पट्टीनं रेषा वडा, मग पट्टीनं सारखे भाग करून गरज नाही. फक्त दाखवा, तिथं लहान मोठे तुकडे दिसून द्या. आपल्याला एक आपल्यासाठी करतो आहोत आपण, ही रचना आपल्यासाठी चाललेली आहे, त्यामुळे ही काही कोणाला दाखवायचं नाही आहे. त्यामुळे पट्टी पेन्सिल वगैरे काही वापरायची गरज नाही. सरळ नुसती रेष मारा, 7 वेळा कापलेले दाखवा, तुकडे झालेले 8 मोजा आणि मग एकूण 56 आहे त्याला भागिले तुकड्यांची संख्या केली, कधीही गणित चुकणार नाही. ओके, पुढील प्रश्न घ्या.
12 मीटर 12 मीटर 12 मीटर 12 मीटर परिघ असलेले 12 मीटर परिघ असलेल्या वर्तुळाचे 12 मीटर परिघ असलेल्या वर्तुळाचे 3-3 मीटर लांबीचे 12 मीटर परिघ असलेल्या वर्तुळाचे 3-3 मीटर लांबीचे तुकडे करण्यासाठी 12 मीटर लांबीच्या वर्तुळाचे 3-3 मीटर लांबीचे तुकडे करण्यासाठी किती वेळा कापावे लागेल? किती वेळा कापावे लागेल? पहा, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रचना करायची. रचना केल्याशिवाय जर तुम्ही गणित सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते हमखास चुकतं. लगेच आम्ही करतो 12 मीटर लांबीचं वर्तुळ आहे, वर्तुळाकृती आहे, मग 12 लगेच 12 भागे 3-3 मीटरचे तुकडे करायचे, मी भागिले 3, उत्तर येतं 4. लगेच आम्हाला सरांनी सांगितलेलं आहे 1 वजा करा, लगेच 4 वजा 1, उत्तर लगेच लिहून टाकतो. 3 वेळा कापावे लागेल. तर कापायचं म्हटलं की 1 वेळा कमी करावं सांगितलंय ना. 12 मीटर लांबीचं वर्तुळ आहे, त्यातनं 3 मीटर लांबीचे तुकडे करायचे. तुकड्याची लांबी दिली 3, इथं आपल्याला गणित सांगितलंय एकूण लांबी भागिले तुकड्यांची संख्या, लगे भागिले 3 करतो आपण. 3-3चे तुकडे करायचेत म्हणून भागिले 3, 12 भागिले 3 4 आलं. 4 मधनं 4 तुकडे करायचे म्हणजे एकदा कमी कापावं लागेल. म्हणलं की 3 वेळा उत्तर लिहून टाकतो. आता पहा याची रचना काय करायची आहे. वर्तुळ लगेच काढायचे आपल्याला, टेंटेटिव्ह वर्तुळ काढायचं आहे. आता इथे हे 12 मीटर त्याचा परिघ आहे, म्हणजे गोल वर्तुळाची परिमिती दिलेली आहे. परिघ म्हणजे लांबी दिलेली आहे. हे बंदिस्त वर्तुळ आहे आणि याचे 3-3 मीटरचे तुकडे करायचे. याची लांबी 12 आहे, मग याचं 3 मीटर पहिल्यांदा कापले तर तुकडे किती झाले रे? पहिल्यांदा कापले तुकडे किती झाले? कापलंच नाही, तुकडे किती आहेत? ते बंदिस्त वर्तुळ आहे, कुठेही तुकडा त्याचा नाही. सरळ दोरी असती, 12 मीटर लांबीची सरळ दोरी असते, एकदा कापले असते तर 2 तुकडे झाले असते. आता एकदा कापलं तुकडा एकच झाला, अगोदर ते बंदिस्त होतं, म्हणजे सरळ करू शकतो आपण आता एकदा कापलं तर. नंतर 3-3 मीटर लांबीचे आहेत, इथे या एकदा कापलं, इथे एकदा कापलं, हा 3चा झाला, हा 3चा 6, इथे कापलं 3, हा 3चा, हा 3 सेंटीमीटरचा, हा 3 सेंटीमीटरचा, हा 3 सेंटीमीटरचा. म्हणजे किती वेळा कापावं लागलं? एकदा, 2 वेळा, 3 वेळा आणि 4 वेळा कापावं लागलं. मग इथं काय चुकलं आपलं की इथं 4 आलं होतं, मग 4 वाजायचं तर सरांनी सांगितलं होतं. तर इथे काय होतं? मग याच्यासाठी ही रचना महत्त्वाची आहे. इथे मोकळी दोरी असते, अशी जर मोकळी 12 मीटरची दोरी असते, 3-3 मीटरचे तुकडे करायचे आहेत. एकदा कापलं 3 मीटरचा 2 तुकडे झाले, दोनदा कापलं 3-3 मीटरचे 3, हे 3-3 मीटरचा आणि 1 मोठा झाला, आणि इथे 3दा कापलं तर 4 तुकडे होतात. मग 3 वेळा कापलं तर इथे 4 तुकडे होतात. मग इथे ही सरळ दोरी असेल तर 3 वेळा कापले तर 4 तुकडे होतात, पण ही गोल दोरी होती, मग ही किती वेळा कापावी लागली? 4 वेळा कापावी लागली. का घडलं? 4 वजा 1 का करायचं नाही इथे? कारण इथं जी दोरी होती ती कशी होती? मोकळी होती, ती टोकं काय जोडलेली नव्हती. इथे वर्तुळ आहे, इथे एकदा कापले तर 2 तुकडे होतात, इथे एकदा कापलं तर फक्त ती सरळ करता येते, तुकडे 2 होत नाहीत. एकदा कापलं तर 1च तुकडा झाला,
दोनदा कापले तर हा एक तुकडा आणि हा मोठा एक तुकडा होईल. तीनदा कापलं तर हा एक दोन तुकडे आणि हा एक मोठा होईल. आणि 4 वेळा कापले तर मग 4 तुकडे होतील. म्हणजे गोल बंदिस्त असल्यामुळे, ह्याची टोकं बांधलेली असल्यामुळे, टोके एकत्र जोडलेली असल्यामुळे, वर्तुळाकृती असल्यामुळे एकदा कापल्यानंतर एक तुकडा होतो, दोनदा कापल्यावर 2 होतात. त्यामुळे 4 वेळा कापलं म्हणजे 12/3 4 उत्तर आलं. 4 वेळा कापावं लागेल. यातनं वजा 1 करायचं कारण नाही. मग ही चूक आपल्याकडनं घडते. म्हणजे इथे उत्तर काय पाहिजे? 4 वेळा कापावे लागेल. 4 वेळा कापावे लागेल. आणि ती जर सुट्टी अशी सरळ दोरी असती तर 3 वेळा आलं असतं. म्हणजे इथे का घडतं असं? तर त्याची टोकं कशी आहेत ते बघणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी ही रचना करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही रचना करायला कंटाळा करता, कारण इथं जेव्हा रचना करता तेव्हा हा मेंदू विचार करत असतो. जेव्हा प्रश्न वाचता तेव्हा मेंदू विचार करत नाही. मेंदू फक्त तो काय करावं लागेल, लगेच इथं भागाकार करावं लागेल. लक्षात येतं 12/3 4, लगेच 4 झाले की लगेच सरांनी एक सांगितलं होतं की 4 वेळा का तुकडे करायचे आहेत, म्हणजे एकदा का कमी करावं लागतं. लगेच वजा 1 3, लगेच उत्तर नोंदवून मोकळे होता. आणि मग कॉन्फिडन्सली सोडवलेलं असतं. पण त्या मेंदूला तेवढा विचार करण्यासाठी वेळ मिळालेला नसतो. म्हणून या ठिकाणी हे तुकडे अगोदर वर्तुळ करा. एकदा कापा, बघा तुकडे किती होतात, एकच होतो. दोनदा कापला, 3 मीटरचा. दोनदा कापल्यानंतर 2 तुकडे होतात, एक 3 मीटरचा, एक मोठा 9चा. दोनदा कापले झाले. तीनदा कापले तर 3 2 तुकडे होतील आणि हा 6चा होईल. 4 वेळा कापलं तर मग 3 4 तुकडे होतील. म्हणजे या पद्धतीनं हा प्रश्न असतो, तो व्यवस्थित समजून घ्यायचा असतो. पुढील प्रश्न घ्या. 4 मीटर लांबीचे 5 तुकडे, 4 मीटर लांबीचे 5 तुकडे एकत्र जोडून 4 मीटर लांबीचे 5 तुकडे एकत्र जोडून वर्तुळ तयार करावयाचे झाल्यास, 4 मीटर लांबीचे 5 तुकडे जोडून वर्तुळ तयार करावयाचे झाल्यास दोरीला किती गाठी माराव्या लागतील? दोरीला किती गाठी माराव्या लागतील? तर 4-4चे 5 तुकडे दिलेले आहेत आणि या 5 तुकडे जोडून तुम्हाला एक वर्तुळ तयार करायचं आहे. तर किती गाठी माराव्या लागतील असा प्रश्न आहे. आता 5 तुकडे आहेत. लगेच मुलं 5 तुकडे काढतात. 1 तुकडा, 2 तुकडे, 3 तुकडे, 4 तुकडे आणि 5 तुकडे. याची गाठ बांधायची आहे. लगे इथे पहिली गाठ बांधली, इथे दुसरी गाठ बांधली, इथे तिसरी गाठ बांधली, इथे चौथी गाठ बांधली. 4 गाठी बांधाव्या लागतील. परंतु आपल्याला काय सांगितलं होतं गणितामध्ये? आपल्याला सांगितलं होतं त्याचं वर्तुळ करायचं. 4 गाठी बांधले, हे वर्तुळ झालं का? नाही, ही सरळ झाली. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे होतं? वर्तुळाकार रचना करायला हवी होती. म्हणजे मग इथं 5 तुकडे, 1 2 3 4 आणि हे 5 तुकडे आहेत. आता याच्या गाठणी मारूया आपण. किती गाठी माराव्या लागतात बघा. इथे 1 गाठ मारली, म्हणजे 1 गाठ मारली तर 2 तुकडे जोडल्या गेले, 2 तुकडे जोडले. ही 1 नंबरची गाठ आहे. इथं 2 नंबरची गाठ मारली आपण. तुकडे किती जोडल्या गेले? 1 2 3 तुकडे जोडल्या गेले. इथे 3 नंबरची गाठ मारली आपण. तुकडे किती जोडल्या गेले? 1 2 3 तुकडे जोडल्या गेले. म्हणजे 1 गाठ मारली तर 2 तुकडे जोडल्या गेले.
2 गाठी मारल्या तर 2 तुकडे. तुम्हाला सर इथं 2 गाठी मारल्या 3 तुकडे जोडले गेले. 3 गाठी मारल्या 4 तुकडे कनेक्ट झाले. 4 गाठी बांधल्या तर हे 5 तुकडे जोडले गेले. परंतु त्याचं वर्तुळ तयार झालेलं नाही. वर्तुळ करायचं म्हटल्यानंतर इथे पुन्हा गाठ मारली पाहिजे. इथे गाठ बांधली तर आणि तर ते वर्तुळ तयार होणार आहे. म्हणजे किती गाठी बांधाव्या लागतील? किती गाठी बांधाव्या लागतील? 5 गाठी बांधाव्या लागतील का 4 गाठी बांधाव्या लागतील? आणि जर सरळ 5 तुकडे आहेत आणि त्याची जर सरळ जर मला दोरी बनवायची असती तर किती गाठी माराव्या लागल्या असत्या? 4 गाठी माराव्या लागल्या असत्या. पण मला गोल वर्तुळ बनवायचं होतं म्हटल्यानंतर किती गाठी माराव्या लागल्या? 5. इथे 5 गाठी माराव्या लागल्या. जर ही दोरी मला जर सरळ बनवायची असती तर इथे 4च गाठी माराव्या लागल्या असत्या. म्हणजे या पद्धतीचा प्रश्न उलट सुलट अशा दोन्ही पद्धतीनं विचारला जातो. दोन्ही पद्धतीनं आपल्याला तो सोडवता आला पाहिजे. चला पुढील प्रश्न घ्या. मला एका मोठा प्रश्न आहे, व्यवस्थित लिहून घ्या. मला एका 7 मीटर लांबीच्या रिबनचे 1 मीटरचे तुकडे 1 मीटरचे तुकडे कापून तयार करावयाचे आहेत. मला एका 7 मीटर लांबीच्या रिबनचे 1 मीटरचे तुकडे कापून तयार करावयाचे आहेत. आता सरळ जर असतं तर लगे आपण काय केलं असतं? 7 मीटर दोरी 6 ठिकाणी कापली असती. इथं प्रश्न काय? प्रश्न पहा. कापून तुकडे करावयाचे आहेत. प्रथम त्या रिबनची दोन्ही टोके एकत्र जुळवून घेतल्यास मला हवे असणारे तुकडे मिळवण्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल? मला हवे असणारे तुकडे मिळवण्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल? 7 सेंटीमीटरची दोरी आहे आणि मला 1 मीटरचे तुकडे करायचे आहेत. मी लगेच कात्री घेणार आणि कापायला सुरुवात करणार. एकदा कापले 2 तुकडे झाले, 2दा कापले 3 तुकडे झाले. मग मला 7 तुकडे करायचे आहेत. म्हणजे किती वेळा कापावे लागेल? 6 वेळा कापावे लागेल. उत्तर मी नोंदवणार आणि माझे मार्क जाणार. मला कसं जाणार? 7 मीटरची दोरी आहे, 1 मीटरचे तुकडे करायचे म्हणजे 7 तुकडे करायचे म्हणजे 6 वेळा कापावे लागणार. किती? आता तुम्ही सांगितलं की किती वेळा ते सांगितलं. मग 4 वेळा तुम्ही सांगितलं की 1 व 7 तुकडे करायचे 6 वेळा कापावे लागेल. पण इथे प्रश्न काय आहे तो समजून घ्या. 7 मीटरची दोरी आहे. आता जर ही दोरी मी अशा पद्धतीने काढली, एकदा कापले 2 तुकडे, 2दा कापले 3 तुकडे, 3दा कापले 4 तुकडे, 4 वेळा कापली 5 तुकडे, 5 वेळा कापली 6 तुकडे, 6 वेळा कापली 7 तुकडे झाले. म्हणजे 6 वेळा कापावी लागेल. पहिला पर्याय 6 दिलेला असतो. लगेच आमचा 6 कुठे बघतो, लगेच नोंदवून मोकळे होतो. तर इथे प्रश्न काय होता तो समजून घ्या. ही 7 मीटरची दोरी आहे आणि मला 1 मीटरचे तुकडे करायचे आहेत. पण त्यांनी सांगितले की दोन्ही काय घेतलं जुळवून?
दोन्ही टोके एकत्र जुळवून घेतले म्हणजे ही दोरी मी या पद्धतीनं ही टोकं जुळवून घेतलेली आहेत आणि मग मला याचे 1-1 मीटरचे तुकडे करण्यासाठी जुळवून घेऊन कापायची दोरी. सिंगल सिंगल कापायची नाही, अशी सरळ करून दोरी कापायची नाही, तुकडे जुळवून घेऊन कापायची आहे. तर मला कमीत कमी किती वेळा कापावे लागेल. तुकडे जोडून घेतले, काय होणार आहे पहा. एकदा कापल्याबरोबर तुकडे किती होतील. एकदा कापल्यावर तुकडे किती होतील. 4 तुकडे दिसत आहेत एकदा कापल्यावरती. 2 तुकडे दिसत आहेत, मोजायला येत नाही. आम्ही पहिलीच जाऊन बसावं लागेल आपल्याला की हा एक तुकडा, हा एक तुकडा किती झाले 2 आणि हा एक तुकडा राहिला ना अखंड. म्हणजे एकदा कापलं तर तुकडे किती होतील 3 तुकडे होतील. एकदा कापले तुकडे 3 झाले. तुम्हाला 3 कुठं हो सर, एकदा कापल्यावर 2 तुकडे होतात. हे सिंगल इथे एकदा कापल्यावर 2 होतात, पण इथं टोकं जुळवून घेतली. एकदा कापल्याबरोबर वरचा एक तयार झाला, खालचा एक तयार झाला आणि हा अखंड एक आहे ना. एकदा कापले 2 नाही 3 तुकडे होणार आहेत. इथे तर फसतात मुलं आणि कुठं प्रश्नामध्ये असे तर फसवलेलं असतं. 2दा कापली तुकडे किती झाले. 2दा कापले तुकडे 5 झाले. 1 2 3 4 आणि हा एक अखंड राहिलेला. मग 3दा कापले तुकडे किती होतील. 3दा कापले तुकडे 7 होतील. मग आपल्याला काय पाहिजे होतं 7 तुकडे करण्यासाठी किती वेळा कापावी लागेल. म्हणजे या ठिकाणी एकदा कापली 3 तुकडे झाले. 2दा कापली इकडे 4 आणि इकडे 1 अखंड. इथं 3दा कापली इकडे वरती 3 खाली 3 6 आणि हा अर्ध्या मीटरचा मिळून हा 1चाच होणार आहे. कारण इथे 1 2 3 1 2 3 3 दुने 6 आणि इकडे अर्धा आणि इकडे अर्धा मिळून हा सरळ केला की 1 मीटरचा होणार आहे. म्हणजे एकदा कापले तर तुकडे टोके जुळवल्यामुळे 2 होत नाहीत. टोके जुळवल्यामुळे एकदा कापलं 3 तुकडे होतात. 2दा कापलं तुकडे 5 होतात. 3 वेळा कापलं तुकडे 7 होतात. म्हणजे आपल्याला इथं प्रश्न विचारला होता की जर असा साधा सरळ प्रश्न असता की 7 मीटर लांबीच्या दोरीचे 1-1 मीटरचे तुकडे करायचे म्हणलं तर किती वेळा कापावी लागेल. 1-1 मीटरचे तुकडे करायचे तर 7चे 1-1चे तुकडे करायचे म्हणजे 7 तुकडे झाले पाहिजेत. मग 7 तुकडे होण्यासाठी 6 वेळा कापावे लागेल सरळ दोरी असेल तर. परंतु जेव्हा टोकं जुळवून घेतो तेव्हा मात्र एकदा कापल्यानंतर 2 नाही तर 3 तुकडे होतात. बारके 2 होतील, मोठा 1 होईल. 2दा कापले तर 4 हे तुकडे आणि मोठा 1 5 तुकडे होतील. आणि 3दा कापले तर बारके ते वरती 3 खाली 3 म्हणजे 6 आणि खाली इथं राहणारा शिल्लक 1. म्हणजे 3दा कापले तर 7 तुकडे होतील. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढील भागामध्ये.